टेंडरवरून पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये वादावादी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। विशिष्ट व्यक्तीला टेंडर देण्यावरून वाद झालाय। अन्नधान्य पुरवठ्याच्या टेंडरवरून वादावादी झाल्याची माहिती मिळतेय। कसं काम चालतं याचा दाखला देत भुजबळ संतापले। पक्षातून यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार असल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादीत पुन्हा एकदा 2 वरिष्ठ नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अन्न नागरी पुरवठा विभागातील टेंडर विशिष्ट व्यक्तीला देण्यावरून भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यामध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे। भुजबळांनी पार्थ पवारांना शरद पवार आणि अजितदादांचा दाखला देत सुनावल्याची माहिती आहे। तर पार्थ पवारांनीही तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल अशा शब्दात भुजबळांना इशारा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं अन्नधान्य पुरवठ्यासाठी वाहतूक टेंडर काढलं जातं। राज्यस्तरावरील एक टेंडर ठराविक ठेकेदाराला द्यावं अशी भूमिका पार्थ पवारांची होती। यासाठी पार्थ पवारांनी भुजबळांकडे ठेकेदारालाही पाठवलं होतं। कंत्राट का द्यावं याबाबत ठेकेदारांना भुजबळांना काही बाबी सांगितल्या, मात्र छगन भुजबळांनी ठेकेदाराला टेंडर देण्याचं नाकारलं। दादांनी किंवा पवारांनीही कधी असं मला सांगितलं नव्हतं अशा शब्दात भुजबळांनी सुनावलं। यानंतर मला तुमच्याकडचा विभाग काढावा लागेल असा इशारा पार्थ पवारांनी भुजबळांना दिला। राष्ट्रवादी पक्षामध्ये धुसफूस कायम आहे का अशा चर्चा सुरू आहेत। पार्थ पवारांनी काही मंत्र्यांकडे टेंडर आणि निधीची माहिती मागवली अशी सूत्रांची माहिती आहे आणि गेल्या 6 महिन्यातील टेंडर आणि निधीची माहिती मागवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। पार्थ पवारांच्या सूचनेमुळे वरिष्ठ नेते नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे।